नमस्कार. मी निसर्गमित्र स्वाती आपळे बोलते आहे, स्वाती आजी. हा व्हिडिओ एवढ्याकरता बनवते आहे मी की काल माझ्या एका मैत्रिणीने मला कोकणातला फणस आणून दिला, अलिबागचा. बरं का, छान चव होती त्याची, फणसाची, गऱ्यांची. ते गरे खाल्ले मी फणसाचे आणि त्याच्या बिया न फेकता धुतल्या छान स्वच्छ, आणि त्या मी तुम्हाला दाखवते आहे. आता या बिया ज्या आहेत, किती बिया आहेत एकंदर थांबा, 1 2 3 4 5 6 7 8 बिया आहेत, बरोबर आहे. आता पावसाळा आहे, तुम्ही पावसाच्या भटकंतीला जातातच ना, पावसात भिजायला. त्यावेळेला मी आता काय करणार आहे, या बिया घेऊन जाणार आणि जिथे जिथे हिरवंगार असेल, नंतर आपलं रस्त्याच्या कडेकडेला जी झाडं असतात मोठाली, त्या 2 झाडांच्या मध्ये जागा असते, त्याच्यात त्या बिया मी खड्डा करून त्याच्यात टाकून देणार, पेरून देणार. निसर्ग निसर्गाचं काम करेल, आपण आपलं काम करावं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर कुठल्याही फळाच्या बिया, आता आंब्याची रोपं, आंबा खाल्ल्यावरती कोय आपण घेतो की नाही, मग ती कोयसुद्धा स्वच्छ धुवायची, ठेवून द्यायची तशीच. आणि जेव्हा आपण स्पेशली जायची काहीही गरज नसते, जेव्हा आपण फिरायला जातो त्यावेळेला हे वृक्षारोपणची कामं करायची, बी पेरण्याचं काम करायचं आपण. आता पाऊस पडतो आहे त्यामुळे पाणी टाकण्याची पण गरज नाही आहे. पालापाचोळ्याचं खत तयार होऊन जातं, गांडूळ खत मिळतं ऑटोमॅटिक, बरं का. तर ते कुठलंही जांभळाचं, असे अनेक झाडां मी कुठे 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 गेली आहे, तिथे तिथे अनेक बियांचं मी पेरल्या आहेत आणि त्याची झाडं झाली आहेत. आणि हे काम आत्तापासून नाही आहे, आत्ताचं नाही आहे. मी जवळजवळ मला लहानपणापासून ही सवय आहे काम करण्याची, असं नकळत निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं. तर आता 64 वय आहे माझं, म्हणजे लक्षात घ्या कित्येक वर्ष मी हे बिया पेरण्याचं काम करून राहिली आहे. तर आपण पण ते करावं, हे आव्हान करते मी, कारण वृक्षतोड खूप होऊन राहिली आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही पण ते निगेटिव्ह बोलणं होईल आपलं. आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह आणि थँक्स देत असते. कुठली अडचण आली तरी थँक्स असं देत राहा, तुमचा मार्ग मोकळा होतो. तर हे अवश्य ही सेवा करावी असं मला वाटतं. तर एक निसर्गप्रेमीचं तुम्हाला आव्हान आहे. धन्यवाद.